हॅलो. तर आज आमच्या घरी येत आहे पाहुणे. हो. तर इथे माझा सिम्बा पण वाट बघतोय आणि इथे स्वयंपाकाची तयारी चालू आहे. अक्का इथे भाजी बनवत आहे, आलू वांगे विदर्भ स्पेशल. आणि इथे आंब्याची पेटी आली आहे. सिंबू आंबू खाणार? सिंबू काय आणलं पप्पानं? लस्सी. सिंबूची फेवरेट. वाव, मज्जा आहे बाबा सिंबूची. हॅलो तू. कोणा जवळ जाते तो. मिलिंदचे पप्पा म्हणा, दादा कसा आला? तेच ना. ही मामा कोण आहे रे? तर आज आमच्याकडे आले आहेत माझ्या आत्याचा मुलगा म्हणजेच माझा बंटी दादा, वहिनीची बहीण आणि त्यांचे भाऊजी. आणि त्यांना भेटायला दीक्षाताई आणि कबीर सुद्धा आला आहे. हॅलो. तर इथे माझ्या वहिनी आमरस बनवत आहे. आम्ही पाहुण्यांनाच कामाला लावलंय. इथे पल्प काढणं चालू आहे. आणि इथे बिचारी माझी अक्का भजे काढत आहे. आणि इथे तर आता आम्ही सगळे खाली फिरायला चाललो आहे आणि दीक्षाताई घरी वापस जाते. हो, कबीर पण चालला माझा. बाय बाय कब्बू. बाय. युजुमा पण बबू म्हणजे सोनू लो लवकर चालला. त्यानंतर ताई घरी गेली आणि मी पाहुण्यांना आमची सोसायटी दाखवली. आमची सोसायटी खूप छान आहे आणि इथे फिरायला सुद्धा खूप छान अशी मोकळी जागा आहे. त्यानंतर आम्ही घरी आलो आणि जेवण केलं. तर आता छान पाहुणे जेवायला बसले आणि आजचा मेन्यू आहे भजी, चपाती, विदर्भ स्टाईल आलू वांग्याची भाजी, वरण आणि कढी. आणि त्यात आहे हापूस आंब्याचा रस. तर आता इथे पाहुणे छान जेवायला बसलेत. कसं झालं सांगाल? तुम्ही दोघी माझ्यासोबत असं काम करून कसं झाली भाजी? देते 2 मिनिटं. कसा झालाय आमरस? टेस्टी. तर आमच्या बंटी दादाला आमरस आवडलाय आणि तो त्याचा छान असा आस्वाद घेतोय. आणि इथे आमची पाहुणे मंडळी पण जेवत आहेत. बाय. या वापस. त्यानंतर दादा बहिणी सुद्धा रात्रीच गेले कारण दुसऱ्या दिवशी त्यांना पुणे दर्शनाला जायचं होतं. माहेरची माणसं आल्यावर आनंद जरा जास्तच होतो आणि ते दोघं येऊन मला सुद्धा खूप आनंद झाला.